हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर हा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही गणपती पाहायला गेलो तेव्हाचा. हा लास्ट व्हिडिओ आहे मी अपलोड करणार आहे. बाकी सगळे व्हिडिओ डिलीट करून टाकलेत गणपतीमधले. कारण परत दुसरे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत मला म्हणून. तर हे गणपती बघायला गेलो होतो तुळशीबागेत, पुण्यात, दगडूशेठच्या तिकडे. तिथलं फर्स्ट गणपती हा पाहिला होता आणि हा नजारा खूप छान होता. आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे मला हे जे शंकर भगवानांचे डोळे क्लोज ओपन होत आहेत ते खूप आवडलं होतं. आणि खूप वेळ इथं बघत होतो आम्ही. आरव तर इथून पटकन असं पुढे जायला नकोच म्हणत होता, कारण की त्याला पण हे खूप छान आवडलं होतं. म्हणजे हिमालयामधला सीन दाखवला आहे तो. आरव फक्त हेच बघत होता की त्यांच्या बाजूला जो साप हलतोय ते बघत होता आरव. आणि ते हे बघून झालं की मग आम्ही थोडा वेळ इथे थांबलो आणि नंतर पुढचे गणपती बघायला हळूहळू सुरुवात केली. जास्त गर्दीमध्ये आम्ही काही शिरलो नाही, कारण की ज्या मला एका ताईंनी सांगितलं होतं त्यांच्या चॅनलवरती, कविता ताईंनी, की खूप गर्दी आहे, लहान मुलांना घेऊन खूप हाल होत आहेत, गर्दीमध्ये जास्त जाऊ नका वगैरे. आम्ही कॅन्सलच केलं होतं जायचं, पण नंतर आरुष पप्पा बोलले नाही चला जाऊया, बघून येऊ आपण, लांबून लांबून बघू, जास्त गर्दीमध्ये नाही जायचं. असं प्लॅन करून मग आम्ही गेलोत बघायला. पण आम्ही लवकरच गेलो होतो, 6:30 वाजता आम्ही घरातून गेलो होतो, जेणेकरून मग गर्दी होण्या अगोदरच आपल्याला रिटर्न येता येईल असा विचार केला होता आम्ही. म्हणून आम्ही गेलो. 6:15 काय तर झालं होतं आम्हाला तिथे पोचायला. पण जेव्हा आमचे थोडे गणपती बघून झाल्यानंतर मग 9, 9:30 नंतर एवढी गर्दी व्हायला लागली तिथं की बासच, खूप गर्दी व्हायला लागली. आणि आम्हाला दगडूशेठच्या तिथपर्यंत पोहोचायला खूप उशीर झाला होता. आणि नंतर जी गर्दी व्हायची होती ती झालीच गर्दी. म्हणजे आम्ही गर्दीमध्ये गुंतलो होतो कितीतरी वेळ. आणि पुढे आल्यानंतर हे बघा, हा सीन इतका छान आहे. हे शिवाजी महाराजांविषयी माहिती सांगत होते ते. असं वाटतं आत्ता पण मी व्हिडिओमध्ये एक्स्ट्रा साऊंड येते, पण त्यांचंच ते बघते कसं कॅरेक्टर त्यांनी ते मॅनेज केलं होतं. आणि प्रत्येकाला असं भारी सूट झाले होते ते कॅरेक्टर त्यांना, आणि त्यांचं काम पण एवढं छान होतं. असं वाटतं रिअल शूट बघतोय आपण पाठीमागे जाऊन, त्यांचा त्या काळातला तो रिअल शूट बघतोय असं वाटत होतं मला. तर खूप छान सीन क्रिएट केला होता ह्यांनी. सिंहगड जसा जिंकला होता महाराजांनी तो सीन होता, आणि तानाजींनी कसे त्या स्वतःचे प्राण दिले त्यासाठी, हे सगळं सीन तिथे दाखवलं होतं त्यांनी. आणि शिवाजी महाराजांची पण एंट्री खूप छान दाखवली होती. सगळेजण तिथं फोटो काढत होते, व्हिडिओ करत होते. तर ते आम्ही पण खूप वेळ इथे बघत बसलो. आणि नंतर पुढे गेल्यानंतर मग दगडूशेठच्या लाईनला लागलो आणि खूप गर्दी होती. जायचं प्लॅनिंग नव्हतं आमचा, पण अचानकच ठरला होता जायचा. मग काय आवरलं वगैरे नव्हतं, आम्ही आहे असंच गेलो होतो आवरून थोडंसं. मम्मी, काय शे बघायचं होतं मला, ते शिवाजी कसं मारलं होते. कसं मारलं होतं शिवाजींनी दुश्मनांना? हा व्हिडिओला एक्स्ट्रा साऊंड देण्यासाठी मी 3 ते 4 वेळा मोबाईल हातामध्ये घेतला होता, आणि एक्स्ट्रा साऊंड देते तर मध्येच काही ना काहीतरी सुरूच असतं. आत्ता पण मी व्हिडिओ तयार करते, पण आरवचं मध्ये बोलणं सुरूच आहे. पण मी हा व्हिडिओ कंप्लीट करून आज अपलोडच करणार आहे, कारण की खूप आता पुढचे व्हिडिओ मोबाईलमध्ये झालेत. इकडे बघा, शिवाजी महाराजांची एंट्री एवढी भारी दाखवली होती, आणि त्यांनी जो लुक केला होता त्यांना शोभत पण होता. म्हणजे तो रुबाब, महाराजांचा जो रुतबा होता तो ह्यांच्यात पण दिसत होता. खूप वर्ष झालं मला चाललं होतं, म्हणजे जसं पुण्यात आले तसं चाललं होतं गणपती बघायला जायचे. पण आरव लहान असल्यामुळं जायलाच नाही भेटलं मला. हे बोलत होते गणपतीला लई गर्दी असते, खूप गर्दी असते, नको जायला आपण म्हणून. पण तिला यांच्या गणपतीला खूप गर्दी असते. इथे कसं, इकडे आत्ता एवढी गर्दी नव्हती. मी जेव्हा म्हणजे गेले होते तेव्हा एवढी गर्दी नव्हती इथे. लास्टच्या दिवशी लाईनच्या गणपतीला खूप गर्दी राहते. आणि हे दरवर्षी लाईनचे गणपती बघायला जायचे तर गर्दी म्हणत होते, पण आम्ही ठरवलं लाईनचे गणपती बघायला जायचंच नाही, आपण आधीमध्येच काहीतरी जाऊ असं ठरवून मग आम्ही गेलो होतो. 5व्या दिवशी का 6व्या दिवशी काहीतरी गेलो होतो गणपती बघायला. तर हा पण सीन इतका छोटा, आणि त्यांचं स्टेज वगैरे एवढं छोटंसं होतं, त्यात पण त्यांनी ते मॅनेज केलं होतं आणि ते दाखवत होते लोकांना. तर सगळ्यात भारी जो गणपती पुढे एंटरटेनमेंटसाठी त्यांनी जे ठेवले होते, हे जे त्यांचे देखावे होते किंवा त्यांचं काय जे नाट्य होतं, ते सगळ्यात भारी इथला सीन मला आवडला होता. अप्रतिम केलं होतं त्यांनी ते सगळं. त्यांचं जे बॅकचा आवाज वगैरे होता तो पण खूप छान एकदम दमदार होता, आणि खूप भारी वाटलं हे बघून. तर
इथून पुढे गेल्यानंतर मग दगडूशेठच्या तिकडे आम्ही गेलो. तिकडे बाहेर गर्दी बघूनच आम्ही थांबलो थोडंसं आणि जिकडे बघाल तिकडे गर्दीच होती त्या एरियामध्ये मला. मग कुठे जायचं असा विचार केला आम्ही. नंतर मग म्हटलं चला इतक्या लांब आलोच आहोत आपण, तर मग काय होते जायला दगडूशेठ दर्शन घ्यायला. पण आम्ही म्हटलं नको परत आरवला घेऊन गर्दीत शिरायला नको, म्हणून आम्ही एका गल्लीतून गेलोत पुढे. गणपती एक होता म्हणून बघायला. आणि तिथून असं होतं की ह्या रूटने जायचं त्या रूटने यायचं. आम्ही चालत पुढे गेलोत आणि लास्ट परत आम्ही गणपतीच्या दगडूशेठच्या इथेच जाऊन पोचलो गर्दीमध्ये. आणि तिथून आम्हाला पाठीमागं पण निघता येत नव्हतं आणि पुढे पण जाता येत नव्हतं. इथे मध्ये मेट्रोच्या इथं आरव खेळत बसला होता आणि मेट्रोच्या इथं पोचल्यानंतर इथं मग काही पाहिजे ते आम्ही खाऊन वगैरे घेतलं, भूक लागली होती म्हणून. आणि आरवला इथं खेळायला दिसलं की मग आरव एवढा खुश झाला, कारण आरवचं असं असतं की घरातून बाहेर गेलं, कुठे जरी गेलं तरी आरवला फक्त खेळायला भरपूर जर असेल, खायला नका देऊ त्याला काही, पण खेळायला असेल तर त्याला खूप भारी वाटतं खेळायला. इकडे तिकडे ते खेळून झालं की परत ह्या विमानामध्ये बसल्यानंतर जम्पिंग जपांगमध्ये बसला. सगळीकडे बसतच होता तो. आणि तिकीट पण जास्त होतं, कारण की ह्या सगळ्या लोकांना म्हणजे गर्दीमुळे त्यांनी थोडं ते हे होतं त्यांचं चान्स होता त्यांना की एवढे पैसे हे करण्याचा, कमवून घेण्याचा. पण जाऊया त्यांचंसुद्धा पोट आहे. आणि हा पण सीन आरवला स्पेशली हा सीन खूप आवडला होता. आरव इथून काही बाहेर लवकर बाजूला गेलाच नाही. आणि कारण की तो होते आर्मी, जे नकली आर्मी उभे केले होते. आरव काय त्या आर्मीवाल्याला एका पकडलं होतं. आरव काय त्याला सोडत नव्हता. नाही मला आर्मीचं पाहिजे, मला हा आर्मीच पाहिजे करत होता. आणि तिथं रिअलमध्ये जे पोलीस होते, जे आर्मीवाले लोक, कारण भरपूर आर्मी स्टाफ, पोलीस स्टाफ होता तिथं सगळं कंट्रोल करण्यासाठी. आरव त्यांच्याकडेच बघत बसत होता. आणि एका जे होते ते आर्मीवाले त्यांना रिक्वेस्ट केली आम्ही. मग त्यांनी आरवशी बोलले ते, कारण की आरवला खूप म्हणजे आर्मीचं त्याला खूप नाद आहे आर्मीचा. कारण तो सारखं बोलतो मला आर्मीच बनायचं, घरात दिवसभर आर्मी कपडे घाला, खेळा, हेच नाद आहे आरवला. तर हे बघा, हा सीन खूप छान होता तिथला. इथं पुढे गेल्यानंतर हा छोटासा गणपती पण डेकोरेशन खूप छान होतं. आणि फायनली आम्ही दगडूशेठच्या लाईनला पोचलो होतो. आणि इथून जी गर्दी सुरू झाली की आम्हाला पाठीमागे पण जाता येत नव्हतं आणि पुढे पण जाता येत नव्हतं. इथे पोचल्यावर जेव्हा आम्ही थोडं पुढं गेलो तेव्हा मला म्हणजे असं वाटलं की मी कशाला आले बाबा गणपती बघायला, असं मला वाटत होतं. कारण की आरवची इतकी हे होत होती गर्दीमध्ये. मग आरवच्या पप्पांनी त्याला उचलून असं खांद्यावरती घेतलं होतं. मग त्याला सगळं दिसत पण होतं आणि त्याचे हाल पण होत नव्हते. थोड्या वेळाने मग गर्दी थोडीशी कमी झाली आणि लोक पटपट पुढे चालले होते. मग आम्ही काही इकडे दगडूशेठचं दर्शन घ्यायला बाजूने दर्शन घेतलं. आम्ही मंदिराच्या लाईनला गेलो नाही गर्दीमुळे. इथेच आम्ही एका साईडलाच थांबलो आणि इथून मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मग पुढे निघालो. कारण की गर्दीमध्ये शिरून काही फायदाच नव्हता. आम्ही दोघेजण असतो तर शिरलो असतो गर्दीत, पण आरव सोबत होता त्यामुळे म्हटलं नको. आणि रात्रीच्या वेळी मुलाला घेऊन जायचं हे पण थोडं रिस्कीच होतं एवढ्या गर्दीमध्ये. पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात, काही म्हणजे सगळेजण जातात मग आपल्यालाच काय एवढा प्रॉब्लेम होते, म्हणून असा विचार करून गेलो. पण गणपती बाप्पाच्या कृपेने आम्ही व्यवस्थित गेलो, गणपती वगैरे पाहिले, छान एन्जॉय केला आणि रिटर्न आलो. तिथून निघायला आम्हाला वाजले ते 12:30 आणि आरवच चालू होतं घरी चला, कारण तो खूप वैतागला होता आणि त्याचे पप्पा पण आरवला घेऊन वैतागले होते खूप. मग आम्ही रिटर्न चाललोत घरी. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय.